तर उद्धव ठाकरे 4 दिवस मराठवाडा दौऱ्यावरती आहेत। मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर गेलेत आणि या सर्व शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय। काही शेतकऱ्यांच्या भेटी सुद्धा घेतलेल्या आहेत आणि सरकारकडून अद्याप मदत मिळाली की नाही याचा पंचनामा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलाय। मात्र उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल सुद्धा केलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेंद्र, उद्धव ठाकरे यांचा हा 4 दिवसाचा दौरा आहे। आजचा पहिला दिवस होता, कसा शेतकऱ्यांचा प्रतिसाद होता आणि शेतकरी किती संख्येने या उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याच्या वेळेस उपस्थित होते? जगदीश, पहिल्याच दौऱ्या दिवशी जे आहे ते पाहायला मिळालंय मोठ्या प्रमाणात शेतकरी जे ते उद्धव ठाकरे यांना भेटायला उत्सुक होते आणि आपल्या ज्या व्यथा आहेत, आपले जे प्रश्न आहेत, अतिवृष्टीमुळे झालेले जे संकट आहे त्यांच्यावर आलेलं, ते सगळ्या संकटांची जे ती निरसन करा, आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि आम्हाला मार्गदर्शन करा, आमचे जे प्रश्न आहेत ते सोडवा, असे प्रकारे जे ते शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर व्यथा मांडल्या। उद्धव ठाकरेंच्या पहिल्याच दौऱ्यात आणि पहिल्याच दिवशी जे ते या ठिकाणी आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद केला। त्यामध्ये नांदूर, पात्रूड, घारी, शिरसाव अशा ठिकाणी जे ते शेतकरी स्वतः जे ते आपल्या शेतातील धान्य, जे तुरीची काही पिकं होती, कांद्याची पिकं होती, ती घेऊन आले होते आणि ती त्यांना दाखवली होती आणि आम्हाला सरकारने काही दिले नाही, आम्हाला तुमच्याकडे अपेक्षा आहे, तुम्ही आमची आवाज आहे तो या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवा, अशा प्रकारच्या ज्या व्यथा आहेत त्या उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडलेल्या पाहायला मिळाल्या। उद्याही उद्धव ठाकरेंचा जो हा प्रवास असणार आहे तोही दिवसभर असणार आहे। दिवसभर जे ते शेतकऱ्यांशी चर्चा करणार। एकंदरीत मराठवाड्यातील 8 जे ते जिल्हे आहेत आणि 22 तालुके आहेत, त्या सर्व तालुक्यांचा जे ते उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत। आणि या मात्र महेंद्र, उद्धव ठाकरे यांनी छोट्या छोट्या सभा घेतल्या, शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला, काही ठिकाणी मेळावा सुद्धा घेतलेला आहे, छोटे छोटे मेळावे आणि सभा घेत त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला, त्यांच्या व्यथा समजून घेतल्या। मात्र उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल सुद्धा केलाय। जगदीश, उद्धव ठाकरेंनी या सगळ्या शेतकऱ्यांच्या केलेल्या संवादावरती विरोधकांकडून टीका करण्यात आली आहे। मात्र विरोधकांनी जे ते टीका करावं ते त्यांचं काम आहे। मी माझा काम करतोय आणि मी जर शेतकऱ्यांना भेटायला येतोय, मी त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय, तर तुम्ही मला माझ्यावर टीका करायची तर तुम्ही करू शकता, तो तुमचं काम आहे आणि मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार, मी शेतकऱ्यांसोबत आहे आणि शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न आहेत ते येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सोडवण्याचा पूर्ण आहे तो प्रयत्न करणार आहे। जगदीश, धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल।